झालेले हे जाती धर्माशिवाय याची अवकाश नाही चालायची काय याला जाती धर्माचे कोंड काढून ठेवा हे निवडून म्हणून याची अवकाशच नाही. काय अवकाश अहो जात मारण्यासाठी तुम्ही ज्याच्यासाठी फार मत घेता त्या जातीचा मुद्दा त्या जाती जाणाऱ्या लोकांच्या काय गरजा आहेत तरी याचा तरी आम्ही कधी अभ्यास केला कधीच अभ्यास केला. आणि ही मोठी वाईट व्यवस्थेमधून आम्ही जात आहोत. खरी लढाई हक्काची आहे. खरी लढाई काय राहते हक्काची आणि हक्काची लढाई मागं पाडून धर्म आणि जातीची लढाई तुमच्यासमोर व्यवस्थित ठेवल्या जातात. व्यवस्थित काय त्या हक्काची लढाई संपली पाहिजे. गरीब गरीब का राहिला 75व्या वर्षामध्ये जो अधिक काम करतं त्याच्या घरी काय जातं, तो बेमानीत करतं त्याच्या घरी काय जातं त्याचा अभ्यास करा म्हणून थोडा तुम्ही तुमच्याच मावल्यात करा. वरली म्हटलं धंदा असतात 2 बिल्डिंग तलाठी असतात अधिक चांगलं इंजिनियर असतात तर त्याच्यापेक्षा चांगलं आणि त्या इंजिनियरच्या हाताखाली काम करणारा बिल्डिंग मजूर असतात तर झोपडपट्टी भेटणारच नाही. मजुराला भेटणारी मजुरी आणि शेतीमालाला भेटणारे भाव ही लढाई मागू पडली तुमच्या हाती झेंडे दिले. आणि एक दिवस असा आणावं लागलं का झेंडे देणाऱ्याच्या डोक्यावर झेंडे ठेवावं लागलं आणि आपला अजेंडा त्याच्या डोक्यात टाकावा लागला. तेव्हा खऱ्या अर्थाने लढाई सुरुवात झाली. खरी लढाई सुरुवात करण्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. बोलता भावाबद्दल बोलले आणि मला सगळं पडलं पण काँग्रेसच्या राज्यात भाव होतो. काँग्रेसच्या राज्यात भाव होत आहे, भाजपच्या राज्यात भाव नाही आहे, शिवसेनेच्या राज्यात भाव होत आहे. शेतीमालाने भाव नाही, मजुराने मजुरी नाही आहे. म्हणजे 75व्या वर्षामध्ये जाऊन सुद्धा अजूनही लोकांना बेघर राहावं लागतं. अजूनही हॉस्पिटलमध्ये 2 बेडवर झोपा एका बेडवर 2 जणी झोपावं लागतं. म्हणजे पक्षाचं राजकारण फिरून कुठेतरी आलं तर गरीब हा मुलापुरता शेतकरी हा मुलापुरता शिल्लक राहिलेला आहे. तो कामापुरता नाही, तो कार्यासाठी शिल्लकच नाही आहे. मतदानाच्या वेळेस फक्त त्याच्याबद्दल चांगलं बोलायचं आणि मतदान झालं का तरी विसरून जात. 20 लाख कर्मचाऱ्यांसाठी 2.5 लाख कोटीची व्यवस्था आहे 5 लाखामध्ये आणि 7 ते 8 कोटी जनतेसाठी 30,000 कोटीची व्यवस्था आहे. सरकार काँग्रेसचं येऊन गेलं, राष्ट्रवादीचं येऊन गेलं, बीजेपीचं येऊन गेलं, शिवसेनेचं येऊन गेलं पण बजेटमधले आकडे बदलले. खरं तर बजेटमध्ये जेव्हा आकडे बदललं तेव्हा भारत सुजलाम झाल्याशिवाय राहणार नाही. बजेटच्या आकडेवारी बदलावं लागत ना. अपंगासाठी 5% आरक्षण ठेवलं पाहिजे. एखाद्या महानगरपालिकेचं बजेट जर 10-15 कोटीचं असेल तर त्याचे 5% हे दिव्यांगासाठी खर्च केला पाहिजे असा केंद्राचा कायदा आहे. हा 2016चा कायदा. आपण जेव्हा हा कायदा मंजूर होत नव्हता तेव्हा आपण दिल्लीला जाऊन आंदोलन केला आणि तो कायदा मंजूर करून घेतला. आणि गंमत अशी आहे का ज्या केंद्र सरकारनं हा कायदा केला ते केंद्र सरकारने 5% खर्च केलं. ज्या दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात पहिल्यांदा उभं राहिलं पण महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा 5% खर्च होत नाही. कारण प्रभाव नाही, संख्या नाही. मतदानामध्ये दिव्यांगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा राजकीय झाला नाही आणि त्याच्यामुळे तुमची फसगत दिव्यांगाची. आणि आम्ही एकमात्र महाराष्ट्रात असे आहोत देशामध्ये का आम्ही जातीचे आंदोलन केलेच नाही. एकमात्र जरांगेचा पाठिंबा सोडला तर उद्या आयुष्यामध्ये बच्चूभाऊंना जातीसाठी कधीही भांडत कधी रस्त्यावर उतरला नाही. दिव्यांग माध्यमासाठी रस्त्यावर आलोय, अनाथासाठी रस्त्यावर आलोय आणि शेतकऱ्यासाठी आलोय. 350 गुन्हे दाखल आहेत. 350 एकही गुन्हा होण्यासाठी नाही. मला वाटतं एकही आमदार आमच्या पासंगात बसू शकत नाही जर आम्ही आंदोलनाची भाषा बोललो तर. आम्ही रक्तदानाची भाषा बोललो तर या हिंदुस्थानातला एकही आमदार बच्चूभाऊच्या लाईनमध्ये बसू शकत नाही. 115 वेळा रक्तदान करणार.
ने हमको झंडा किसके लिए हाथ में पकड़ा, झेंड्या मागा अजेंडा पाहिजे, आणि जेपर्यंत झेंड्याच्या मागा अजेंडा नाही तोपर्यंत त्या झेंड्याला किंमत नाही. जो मत देने की लुटा कोशिश कर रही है, लुटने की कोशिश. हिरवा दाखवण्याला मुसलमान फुल मत मारतात आणि निळा दाखवण्याला बौद्ध फुल मत मारतात आणि भगवा दाखवण्याला पोट्टे उडून मत मारतात. झेंड्याच्या राजकारणामध्ये आमचा शेतकरी मेला, आमचा मजूर मेला, आमचा काम करणारा कष्टकरी वंचित मेला. 70 वर्षामध्ये या देशामध्ये घरकुलासाठी लाईन मिळावं लागतं. याच्यापेक्षा शर्मिंदाची गोष्ट आहे. अरे 75 वर्ष होऊन गेले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या सार काय काढला, तसं पसायदान सार आहे ज्ञानेश्वरीचं, तसं घटनेचं पसायदान काय, घटनेचं पसायदान आहे अन्न वस्त्र निवारा. या देशामध्ये कुणी उपाशी होता कामा नये, या देशामध्ये कुणी बगर निवाराचं बगर घराचं राहता कामा नये आणि या देशामध्ये कुणी वस्त्र विना राहता कामा नये. 4% लोक उपाशी राहून मरतात. आज सकाळी फोन आला, म्हटलं एका दिव्यांगाचा अवतार मिळतो, माझी बायको एक मंदबुद्धी आहे, ती मतिमंद आहे, मी अपंग आहे आणि आईवडील खाट्यावर आहे. 1500 रुपये महिना, थोडा उशीर झाला तर मग आम्हाला भात खाऊनच जगावं लागेल. म्हणजे आपण इकडे धर्माचे झेंडे घेत असताना उपाशी राहणाऱ्या लोकांसाठी कधी जाती धर्माला गेले का? जे जातीचा उहापोह करतं ते लोक निवडणुकीच्या व्यतिरिक्त त्या जातीतला एखादा 95% मेरिट आला तो MBBS होऊ शकते, एखाद्या जातीवाल्याला आले आणि त्याच्या घरी 2 लाख मिळून गेले म्हणून तुम्ही देवाच्या नावानं पंखा होऊ शकता, पण जिसके पास नॉलेज है उसके पास जा नहीं सकते हो, गरीब होने का. 7 गरजेच्या ठिकाणी गेली पण 7 मतदानाच्या वेळेस काढतात. म्हणून जातीचं महत्व आता दिवसांदिवस कमी होत आहे. मी बरेच कुठल्याही जातीचे असते, कोणत्याही धर्माचे असते, ते जातीवाले धर्मवाले हॉस्पिटलमध्ये कधी दिसत नाही. वंचितवाले म्हणा, शिवसेनेवाले म्हणा, का आणि कुठले म्हणा, कुठं दिसतो? जे धर्माचे झेंडे घेऊन बोलतात, जोर जोराने आवाज करतोय, हिंदू खतरे में आ रहा, मुसलमान खतरे में आ गया. पेशंट आहे हॉस्पिटलमध्ये, ते रक्त भेटलं नाही, त्याला उपचार होत नाही, त्याला औषधीची गरज आहे, तिथे कुठे जातं जातीवाले, तिथे कुठे जातं धर्मवाले. आणि आमचा मुद्दा हाच आहे की झंडा लगाने से नहीं होगा, झंडा लगाने से कोई फायदा नहीं होगा जब तक गरीब के घर तुम जाएंगे नहीं. काय 2 मीटरचा कपडा आणि 4-5 मोटरसायकल निघाले का निघाले. लोक तर भूतासारखे भेटतात, लाकडासारखे भेटतात, काही गरज नाही. आणि म्हणून ही लढाई जेव्हा संपन्न करून तेव्हा कसरत लागणार आहे. कसं काँग्रेस म्हटलं का मुसलमान बौद्ध यांनी एकत्र व्हावं आणि भाजप म्हटलं का हिंदूंना एकत्र व्हावं. काम करणार आहे कुठं जावं? जो काम करून जगतं आणि राजकारण करून पाहिजे त्याला कुठे जावं? तो एखादा पेशंट असेल तर दाडा जाणार, तो 100 रुपये आता इतर बसणारी रक्तदात्याची जी टीम आहे, रक्तदात्याची त्यांनी सत्कार केला. मला यांनी सांगितलं का एखाद्याने मोबाईल नंबर दिला, काही रक्तदाते दान करणारे लोक इथे असं आहे, कधी फोन करायला लागतो आणि तो हॉस्पिटलमध्ये तयार राहतो. तो उभा राहिला, फोन केला का रेस्टॉरंटमध्ये आणि तिथं बिअर मागून आणि फोन केला, रक्त केलं, दिलं, बसला. बाकीचे लोक धर्माचे लोक पार्टीमध्ये मदत नाही. आणि मग खऱ्या कार्यकर्त्याची खऱ्या अर्थानं राजकारणापासून दूरी होत चालली. काम करणारा कार्यकर्ता फक्त का, कारण जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, तो झेंडे घेऊन मिळवत नाही, तो सेवा घेऊन सोबत जातोय. माझ्यासारख्या बच्चू कडूला मात्र मी एक मात्र अपवाद असं का 4 वेळेस एकही पॅनल एकही जातीचा उहापोह न करता कुठलेही झेंडे न लावता
माझ्या मतदारसंघातल्या लोकांना 4 वेळा निवडून दिलं, तेच खऱ्या अर्थानं तेच मला वाटतं. 3 महिन्यात 3 वेळा रक्तदान केलेलं आम्ही निवडून काढलेलं. म्हणजे गोटे घेऊन काढून आम्ही रक्तदान केलं. म्हणजे कर्तव्यामध्ये आम्ही कधीही कमी पडलो नाही. राजकारणामध्ये एखाद्या मोठ्याचं लेखू जर असं करायला लागलं असतं तर त्याने आतापर्यंत 10-15 पुरस्कार केंद्राचे भेटले असते. पण दुर्दैवानं शेतकऱ्याच्या घरी मोठी जन्माला आलो आणि ते दिल्ली मुंबईला आलो असतो तर मग थोडंसं बरं राहिलं असतं. पण दुर्दैव असं म्हणावं लागेल की आम्ही ग्रामीण भागात जन्माला आलो. गावातला आवाज दिल्लीपर्यंत जाणे वेळ लागतो, कारण उलटी हवा आहे. ते म्हणतात ना, नदीतलं पाणी समुद्राला येतं आणि समुद्र फुटतं. पण नदीचं कौतुक थोडं होतंय, समुद्राचं कौतुक आहे. लोक नदीने पहारे फार नदीने फिरायला जाते, पहारे समुद्राला जातात, कारण त्याच्यात भव्यता आहे. आणि म्हणून आमची उलटी गंगा आहे. आम्ही आज जे जातो आहे ते जातीपाती धर्माच्या लढ्याच्या व्यतिरिक्त या देशामध्ये सगळे धर्म जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, धर्मवाद निर्माण करतोय. ते हिंदू असू दे, मुसलमान असू दे, बौद्ध असू दे, का ख्रिश्चन असू दे, एका करून थोडं चाललंय. हिंदूच धर्मवाद करतं का, मुसलमान करत नाही का, बौद्ध करत नाही का, मग ख्रिश्चन करत नाही का, सगळेच करायला लागले. तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थानं चांगल्या बुद्धीनं उभं राहायचं आहे का. ते जातीवाद आणि धर्मवाद निर्माण करून जर आमची हक्काची मागणी मागं पाडत असाल तर चुलीत गेला तुमचा धर्म, आमचे कर्म महत्वाचे आहे. त्याने फोन करा लागतो आणि कुठं हॉस्पिटलमध्ये तयार राहतो. तू उभा राहिला तरी उभे का, फोन केला का रेस्टॉरंटमध्ये आणि तिथं बिअर मागतो निवडून येते. आणि फोन केला, रक्त दिलं बसला. जातीचे लोकच नाही, धर्माचे लोक नाही, पार्टीने मोजत नाही. आणि मग खऱ्या कार्यकर्त्याची खऱ्या अर्थानं राजकारणापासून दूरी होत चालली. काम करणारा कार्यकर्ता फक्त का, कारण जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, तो झेंडे घेऊन मिळवत नाही, तो सेवा घेऊन समोर जातोय. माझ्यासारख्या बच्चू कडूला मी एक मात्र अपवाद असत. 4 वेळेस एकही बॅनर एकही जातीचा उहापोह न करता, कुठले झेंडे न लावता माझ्या मतदारसंघातल्या लोकांना 4 वेळा निवडून दिलं. तेच खऱ्या अर्थानं तेच मला वाटलं हे सगळ्यात मोठी समस्या. त्या लोकांचे मानाव खेळ उपकार तुम्ही कुठं पार्टीचा पाठिंबा आहे, कोणता नेता आमच्या प्रचारासाठी आला, कधीच नाही. कुठं जातीचे झेंडे लावले. मी तर मतदारसंघात भाषण करताना सांगतोय, जातीचा असन म्हणून मत मारत असाल तर तुमचं मत पाहिजे नाही. एवढा क्लिअर पण बोलतोय, ताकद पाहिजे बोलत. जातीचा असेल तर मत मारत असाल तर तुम्ही मत मारू नका. कामाचा असेल तर मारा, म्हणजे तुमचं मत बाहेर भाषा ही खऱ्या अर्थानं बदलण्याची गरज आहे. झंड्याच्या रंगाशी कोई मतलब नहीं हमको, झंडा किसके लिए हाथ में पकड़ा. झंडा मागा अजेंडा पाहिजे. आणि जेपर्यंत झंड्याच्या मागा अजेंडा नाही तोपर्यंत त्या झंड्याने किंमत ने जो मत देने की कोशिश चल रही है, लुटने की कोशिश. हिरवा दाखवला का मुसलमान फुगून मत मारतात आणि निळा दाखवला का बौद्ध फुगून मत मारतात आणि भगवा दाखवला का पोट्टे उडू मत मारतात, उलाटा फिरतात. झेंड्याच्या राजकारणामध्ये आमचा शेतकरी मेला, आमचा मजूर मेला, आमचा काम करणारा कष्टकरी वंचित मेला. 70 वर्षामध्ये या देशामध्ये घरकुलासाठी लाईन उभी राहावं लागतं. याच्यापेक्षा शर्मिंदाची गोष्ट आहे. अरे 75 वर्ष होऊन गेले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या सार काय काढला, तसं पसायदान सार आहे ज्ञानेश्वरीचं, तसं घटनेचं पसायदान काय, घटनेचं पसायदान आहे अन्न वस्त्र निवारा. या देशामध्ये कुणी उपाशी मरता कामा नये, या देशामध्ये कुणी बगर निवाराचं बगर घराचं राहता कामा नये आणि या देशामध्ये कुणी वस्त्र विना राहता कामा नये. 4% लोक उपाशी राहून मरतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.